जोरान पेटली का? बहुत उड़ना है। होते क्या गुलाल आता इकडून लावा आता हॅपी होली। होळीची सुरुवात झाली आणि पहिला रंग मी भाऊला लावत होता आणि सगळ्या आमच्या वार्डातील शुभेच्छा सगळ्यांनी इकडे येऊन काकाजी पण आले। होळीच्या हार्दिक शुभेच्छा। आमच्या आज वार्डात होळी पेटली जेमतेम आणि वार्डातले सगळे जनसामान्य मोठे सगळे आले आणि मागे माझ्या बघू शकता होळी पेटत आहे आणि उद्या रंगपंचमी आहे। रंगपंचमीतही आपण सांभाळून खेळा, नॅचरली वापरा आणि सगळ्या आमच्या वार्डातील सगळ्यांनी मिळून इकडं होळी पेटवलेली आहे। पूजा झाली, त्याच्यानंतर तिचा विधी पूजन झाल्यानंतर मग जाळण्यात आली आणि सगळे वार्डात उत्साहाचं वातावरण आहे। आज कलर पण आम्ही सगळ्यांनी खेळला आणि सगळे आता फोटोशूट सगळेजण करत आहे। लहानापासून सगळ्या मोठ्यांनी गार्डनमध्ये होळी खेळली। सगळ्यांची एक मागणी आहे का गार्डनमध्ये लाईट पाहिजे, ते आपण सोमवारी नगर परिषदकडे मागणी करू आणि गार्डनमध्ये अजून काय डेव्हलपमेंट करता येईल ते पण आपण लगभग मी सकाळी 5:30 वाजता उठून MIDC झालो, कारण की ड्रायव्हर गेला सुट्टीवर। अजून तेच रोजची प्रक्रिया आणि आता घेऊन जाणार, अजून मग दुपारी यायचं आहे। लगभग यांची सुट्टी झालेली आहे आणि थोडी थंडी पडली, आता सगळे येतील। आता गाडी खाली आहे। सगळ्यांना आता सोडलं, आता झालो आम्ही चहा प्यासाठी आणि रस्त्यावर सगळं सुंदरपणा आहे, आपल्याला दिसणार नाही कोणी जास्त, कारण की आज रंगपंचमी आहे। सगळे पिऊन खाऊन असतात, मस्त कलर आपल्या झुंजीत असतात, पण आम्ही आमचे कामं जे डेली जे रुटीन ठेवायला लागते त्याच्यात कुठलाही चेंज नाही, कामात सुट्टी नाही, असं आपलं काम आहे। आणि आता आम्ही जाऊ पहिल्यांदा चहा प्यासाठी, दुपार बघू 7:30-8 वाजता आम्हाला चाय, आता चाय तर मिळालं, मग नाश्ता करण्यासाठी आम्ही जाऊ आता। आणि मूळच्या रस्त्यावर सुसाट धावणाऱ्या गाड्या, आज थोडा वेग लागणार आहे आणि सगळे आपल्या घरी मस्तपैकी चिकन मटन खाऊन आज झोपणार आहे। याच्यावर सुसाट सकाळी गाड्या धावतात, आज त्या सगळ्या कमी आहेत, फिरणारे पण आज सकाळी आपल्याला इकडे कमी दिसत आहेत। आता आम्हाला चाय पाजणार आहेत आज इकडे। झोपेतून उठवलं मी, झोपेतून उठून आला, ब्रश बी काय केला नाही आणि सकाळी चाय म्हणते, झोपेतच चाय म्हणते हा। तर आता आम्ही चाय प्यायला कोणाकडे जाऊन मग आज सकाळी काय चिकन मटन बकऱ्याची किती एकीचा 1.5 आणला भाऊ ना, दाबणार आहे आता मस्त पैकी। अजून बाकी
काही सोयपाणी आहे का? काय म्हणते सोयपाणी आहे म्हणते आज आपल्यासाठी. तुला त्याला बुडवतो तुम्ही. आपण नदीत जाऊन का आंघोळ करायला कोणत्या मुरवायच्या गड्ड्यात पाणी आहे मस्त. इकडे घेऊ ना घरी नाही हरणघाटच्या नाही ते बुडते ते बेकार आहे. आम्ही आता जेमतेम उठून आता कंपनीत जाऊन आलो. चाय बी पिऊन अजून झोप होईल थोडीशी. नंतर थोडा कलर खेळू. नंतर बघू कुठं जाता येईल तर. पण आम्ही हरणघाटच्या नदीत फिरायला जाणार आणि आज घरी देव आहे ते पण पाल जाणार आहोत. त्याची सगळी व्हिडिओ शूटिंग आज बबल्या करणार आहे. कारण की मी आज मग सुट्टीवर आहे व्हिडिओच्या. बबल्या घेशील आज व्हिडिओ शूटिंग तिकडची घरी देवची तो घेणार आहे. आता डीजे वाजत आहे. आम्ही डीजेच्या तालावर नाचत आहे इकडं थोडंसं. आता तिकडे जाणार आहे. सकाळी नाश्त्यामध्ये आणि मस्त इडली एकदम गरम गरम टेस्टी. बाकी घरात बसल्या मी कलरनं भरल्यामुळे इकडे बसून आहे आणि आता जाणार आहे मी डान्स करण्यासाठी. लवकर 2-2 इडल्या खातो आणि जातो कारण की जेवायसाठी टाईम आहे. घरी ते चिकन मटन आपण तर खात नाही. आपण साधेवाले आपण कुठं बी जेवण टाकतो. पण जास्त करून सगळ्यांच्या घरी चिकन मटनच असते. त्यापेक्षा मी दूरच राहतो त्याच्या. आता जाऊन फक्त मित्रांना भेटतो मस्त कलर बिलर लावतो. आता जाणार मी आपल्याकडे.
का बनवलं बाबल्या? मटण बकरीची. शिजली बनवता येते तुला? नाही नाही मस्त या दबाय का अभी बाबल्या कायची हो कोंबडी. आज मी नाही का बकरा खाणार कधी खाल्लं नाही पण आज बबले बनवला म्हणते इकडं. बबल्या एक ठुसा दिसला मध्ये. हा एकच ठुसा पाहिजे मी एकच खाऊन पाहिजे म्हणजे जास्त खात नाही ना आपण. पिण्यासाठी आम्ही काय जास्त काही थोडी फिरी खेळलो नाही आणि लहानपणी सगळं पुन्हा पुढे फिरायला जाऊ आपण. होडी पिढी झाली खेळून लगभग आता 12 वाजलेले आहे ना. आता माझी एक झोप पण झाली थोडीफार आणि डुम्याची पण मस्त होडी खेळलो आम्ही. आणि एवढी ऊन आहे 12 वाजता चिडचिड ऊन झाली आहे मागे बघू शकता. म्हणजे अजून उन्हाळा आता मार्चची आजची 15 तारीख ना डुम्या 14 तारीख किती 14 तारीख ना. एवढी ऊन आहे म्हणजे आमच्याकडे एवढं टेम्परेचर असते का कूलर लावल्याशिवाय काही पर्याय नाही. घराच्या बाहेर निघायचं असेल तर सगळी सेफ्टी करून निघायला लागते. आणि आता 12 वाजल्या जमतेम आता आम्ही घरी जाऊ आंघोळ बिंघोळ करू आणि मग नंतर जाणार आम्ही घरी देव पासाठी. कोणत्या गावले? चिचाड्याला. आपण पण तुम्हाला पण घेऊन जाऊ तिकडे फिरण्यासाठी. चिचाड्यात हरवेळी भरते पण आपण जाऊ शकलो नाही पण यावर्षी आपण नक्की जाणार आहोत आणि आपल्याला पण घरी देव दाखवणार आहोत. डोम्या पण मस्त भरून आहे. जो ओला बिला झाला होता थोडासा आणि त्याला थंड थंड वाटत आहे आता थोडासा नाही का उन्हाळ्याचा. आंघोळ हे लंगाऱ्यावाने पुरा लंगाऱ्यासारखा दिसत आहे तो. आणि आमच्याकडून तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा. मस्त राहा चांगले राहा झगडे भांडणं करू नका. आम्ही पण झगडे भांडणं काही करत नाही. आम्ही चांगले राहतो. आम्ही जिगरी मित्र झगडतो कधी कधी पण चांगले राहतो. आणि संध्याकाळी आम्ही तिकडे जाऊ नंतर मग मस्त फिरू. सोमनाथ जायचं होतं पण आम्ही आज धबधब्यात गेलो नाही. आमचे महेश भाऊ आले आहे माझा जीवलग मित्र मुकेश पण तिकडे आलेला आहे. जायचं होतं पण मी फोन उचललो नाही. मिसअंडरस्टँडिंग झाली. तर चल आता आपण निघू घराकडे. डुम्या असं लाल लाल असा टिळा लावून एकदम मस्त की लगभग आता जेवण बिवण झालं. आता चाललो कंपनीत कारण की टाईम झालेला आहे आणि जेमतेम 1 वाजला. ऊन तर एवढा तडाखा आहे बाहेर तर मन घराच्या बाहेर निघायची इच्छा नाही पण कामावर तर जावंच लागेल. सर्व्हिस देणे गरजेचं आहे. त्या दिवशी पण सुट्टी नसते. आता आम्ही चाललो कंपनीत. रस्त्याने लागलो आहे. पूर्ण सोनं वातावरण आहे. मागे आपण पाहू शकता कोणी नाही रस्त्याने जास्त. पूर्ण खाली रस्ता झालेला आहे आणि सगळे आता जेवण करून मस्त निवांत मी कंपनीत पोहोचून आराम मस्त झाडाच्या खाली बसलो आहे. आता सुट्टी जमजम झाली आहे. सचिन आला ना टिरा लावून दिला आहे. आम्ही तो पण येणार आहे घरी देव पासाठी. बाकी आता गाडीत बसत आहे. उन्हाचा तडाखा आहे आता मस्तपैकी तर निवांत झाडं आहे. या झाडात बसलो आहे म्हणून झाडं लावा म्हणतो. उन्हाळ्यासाठी कामात येते. आपण तोडून टाकतो पण या पावसाळ्यात आपण भरपूर झाडं लावणार आहोत. आपण पण एक झाड दिले तर आपण ते पण लावू आणि तुम्ही पण आमच्यासोबत झाड लावण्यासाठी येऊ शकता कारण की झाडाची खूप आवश्यकता